चारही उमेदवार एकनाथ शिंदे आहेत असं समजून काम करा, पुढची 5 वर्ष सेवा करण्याचा विश्वास मतदारांना द्या, विजय आपलाच आहे असा मौलिक कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओळा माजुवडा आणि कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्ष महायुतीचा मार्गदर्शन मेळावा काल पार पडला। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, उमेदवार संजय केळकर, प्रताप सरनाईक आणि नजीब मुल्ला यांच्यासह महायुतीचे पदाधिकारीही उपस्थित होते। ठाणे जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। लोकसभेला संविधान आणि घटनेविषयी खोटे फेक नरेटिव्ह पसरवलं जात होतं। त्यावेळी थोडे गाफील राहण्याची कबुली देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यानंतर लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य देण्याचं काम केलं। राहुल गांधी खोटं बोलतात, खटाखट म्हणतात, परंतु आमचं पटपटापट खात्यात जमा झालं। आता बहीण लाडकी आणि भरली धडकी अशी अवस्था विरोधकांची झाली आहे। बहिणींच्या खात्यात 5 हप्ते भरणारे आमचं सरकार आहे। आम्ही देणारे आणि हे हप्ते घेणारे आहेत। आता लाडक्या बहिणीविरोधात नागपूर ते कोर्टात गेले आहेत। उद्धव ठाकरे, काँग्रेसचे खरगे खोडा घालतात, त्यांना बहिणींना जोडा दाखवावा असं आवाहन करून बहिणींविषयी काहीही बोलणाऱ्यांना थोडी तरी लाज बाळगा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावलं। भविष्यात लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित बहीण योजनेअंतर्गत 25,000 जणींना पोलीस भरती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। लोकसभा, विधानसभा यांसारख्या निवडणुकांमध्ये उमेदवाराला घरोघरी पोहोचणं अशक्य असतं। कार्यकर्तेच घरोघरी जात असतात, तेच घरोघरी जाऊन आपलं ब्रँडिंग करतात। यासाठी कार्यकर्त्यांना सांभाळा, कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे। कार्यकर्त्यांना फाट्यावर मारलं तर ते देखील तुम्हाला फाट्यावर मारतील असा इशारा उमेदवारांना देऊन मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना बाहेर पडा आणि जोडणी करा। कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ही 3च चिन्ह लक्षात ठेवा। आपण सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही, एकनाथ शिंदे म्हणून तुम्ही पोहोचायचं आहे। ठाण्यातील 4ही उमेदवार एकनाथ शिंदे आहेत असं समजून काम करा असा कानमंत्रही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला। आग लावणारी त्यांची मशाल ही क्रांतीची नाही तर समाजात तेढ निर्माण करणारी आहे असा टोला लगावून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अजून थांबलो असतं तर त्यांनी जेलमध्ये टाकले असते, आमचाच टांगा पलटी झाला असता म्हणून धमक दाखवत टांगा पलटीकडून घोडे फरार केल्याचं शिंदे यांनी सांगितलं। येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक BR बालकृष्णन यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला। ठाणे हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असल्यानं सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून समन्वयानं काम करण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या। या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शृंगारे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त दत्ता शिंदे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, 18 विधानसभा निवडणूक मतदारसंघांसाठी नियुक्त केलेले केंद्रीय खर्च निरीक्षक आशिष कुमार पांडे, रविंदर सिंधू, सुरेंद्र पाल, जी. मणिगंडासामी, जिल्हा समन्वय अधिकारी, नोडल अधिकारी आदीही उपस्थित होते। या बैठकीत विशेष निवडणूक निरीक्षक BR बालकृष्णन यांनी निवडणूक प्रशासनानं केलेल्या तयारीचा आढावा घेतला। तसंच पोलीस, SST, FST, राज्योत्पादन शुल्कामार्फत आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाई याबाबतची त्यांनी माहिती घेतली। तसंच त्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या। ठाणे जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांवर आतापर्यंत केलेल्या कारवाईत सापडलेल्या अवैध मद्यसाठा तसंच अनधिकृतपणे ने-आण करण्यात आलेली रोख रक्कम याबाबतचा देखील त्यांनी आढावा घेतला। तसंच आतापर्यंत जी कारवाई करण्यात आली आहे त्याचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून गोवा, दमण येथून अवैधरित्या येत असलेला मद्यसाठा, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, उल्हासनगर येथील हातभट्ट्यांवरून होणारी मद्याची अवैध विक्री याबाबतचा आढावा घेत असताना कारवाई दरम्यान ड्रोनचा वापर करावा असंही त्यांनी नमूद केलं। तसंच रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या तपासणीचा आढावा घेत असताना रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या आणि संशयास्पदरित्या आढळणाऱ्या प्रवाशांची देखील तपासणी करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या।
विशेष निवडणूक निरीक्षक BR बालकृष्णन यांनी एकूणच जिल्ह्यात विविध पथकांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेत असतानाच सी व्हिज्युअलवर प्राप्त झालेल्या तक्रारींचं निराकरण याबाबतची माहिती जाणून घेतली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करावी असंही त्यांनी सूचित केलं. मतदानासाठी काहीच दिवस शिल्लक असून सर्वांनी 24 तास सतर्क राहून पूर्ण क्षमतेनं काम करावं आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया उत्साही वातावरणात सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मतदारांना आता बदल हवा असल्यानं ठाण्यात भीमशक्ती मनसे शक्ती एकत्र आली आहे. मनसेचे ठाणे शहर उमेदवार अविनाश जाधव हे तरुण तडफदार उमेदवार असून 24 तासात काम करणारे असल्यानं चळवळीचे नेते सुनील खांबे यांच्या आंबेडकर रेट युनायटेड अलायन्सनं अविनाश जाधव यांना जाहीर पाठिंबा दिलाय. येणाऱ्या 20 तारखेला अविनाश जाधव विजयाचा गुलाल उधळणार असा विश्वास यावेळी खांबे यांनी व्यक्त केला. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव जोमानं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. जाधव यांनी ठाणे शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून त्यांची विजयाच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. जिकडे अन्याय तिकडे अविनाश जाधव धावून जातात हे ठाण्यानं पाहिलं असल्याचंही यावेळी खांबे यांनी सांगितलं. ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत तसंच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असून त्यांच्या प्रचारानं विरोधकांमध्ये धडकी भरली असल्याचं मत सुनील खांबे यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. यावेळी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवी मोरे, DC पाटील, संदीप खांबे आदीही उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांना अनेक वेळेला लोकांनी निवडून दिले, मात्र ठाण्याचा विकास खोळंबलेल्याच अवस्थेत आहे. आता नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी लोकांची अपेक्षा असल्यानं आपण निवडणुकीला सामोरे जात असून आंबेडकरवादी जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नसल्याचा विश्वास यावेळी ठाणे शहर विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी सांगितलं. मागील काही दिवसांपासून ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्यामार्फत प्रचार रॅली आणि मॉर्निंग वॉक आदींवर अधिक भर दिला जात असल्याचं दिसून येत आहे. आज सलग 3ऱ्या दिवशी केळकर यांनी बाराबंगला परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. नौपाडा भागातील मोठ्या संख्येनं नागरिक बाराबंगला परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. तसंच महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांनी देखील केळकर यांना शुभेच्छा दिल्या. संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या सकाळी 7 वाजता सुरू होत आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते सध्या प्रचार रॅल्यांवर भर देत असल्याचं दिसून येतंय. त्यात मागील 3 दिवसांपासून ते मॉर्निंग वॉक करणाऱ्यांशीही संवाद साधत आहेत. आज सकाळी त्यांनी बाराबंगला परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुभाष काळे, राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, गणेश भोईर, सुचित्रा भोईर, संतोष साळुंखे, रमेश सांगळे, प्रमोद चव्हाण आदींनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी केळकर यांचा ज्येष्ठ नागरिकांबरोबर चांगला संवाद झाला. तसंच तरुण वर्गानं देखील महायुतीकरिता असलेल्या कामांचं कौतुक केलं. सलग 3ऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक रॅलीला केळकर यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचंही यावेळी दिसून आलं.
शिवसेना ही बाळासाहेबांचीच असून काही वर्षांपासून गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्ही आगीत उडी घेतली, असं स्पष्टीकरण ठाण्यात महायुती पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. शिवसेना ही एकनाथ शिंदे अथवा उद्धव ठाकरे यांची मालमत्ता नसून ती बाळासाहेबांची असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. त्याला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. तसंच मशाल चिन्ह घरं जाळणारी असल्याची टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे अमोललेख टाळताना केली आहे. 2 वर्षांच्या कालावधीत कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचं याची यादी तयार होती. त्यामुळे आपण तिथे आणखीन काळ थांबलो असतो तर जेलमध्ये टाकले असतं, असंही शिंदे यांनी सांगितलं. लोकसभेला विरोधकांनी नरेटिव्ह सेट केला होता. त्याचा फटका राज्यात महायुतीला बसला. मात्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा विविध प्रकारच्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे योजना बंद होतील, पैसे परत घेतले जातील असा आरोप केला जात आहे. परंतु कोणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा दावा शिंदे यांनी केलाय. राहुल गांधी खोटारडे आहेत. ते केवळ खटाखट येऊ द्या म्हणत आहेत. मात्र आम्ही पटापट पैसे बहिणींच्या खात्यात जमा केले असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. मीरा भाईंदरचे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन आहेत. त्यांनी भगवे फेटे शिवले आहेत. ते गळ्यात भगवे उपरणे घालून फिरू लागलेत. त्यामुळे तुम्हाला देखील संधी आहे. कळव्यात आल्यावर जय श्रीराम बोलायला सुरुवात करा असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नजीमुल्ला यांना महायुतीच्या मेळाव्यात दिलाय. ठाण्यातील ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी, येवळा माजिवडा आणि कळवा-मुंब्रा मतदारसंघासाठी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित नेत्यांनी ठाण्यातील महायुतीचे उमेदवार एकत्रित विजयी करायला हवेत असं सांगितलं. यावेळी प्रताप सरनाईक यांनी मुल्ला यांना उद्देशून जय श्रीराम बोलायचा सल्ला दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. यावेळी प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदरचे काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन असून त्यांनी भगवे फेटे शिवले आहेत. ते गळ्यात भगवे उपरणे घालून फिरू लागलेत. त्यामुळे नजीमुल्ला तुम्हाला देखील संधी आहे. कळव्यात आल्यावर जय श्रीराम बोलायला सुरुवात करा असंही सरनाईक यांनी सांगितलं. आम्ही आमदार झालो म्हणून नशिबवान आहोत, परंतु भविष्यात तुमच्यातील काही लोक नगरसेवक, आमदार, खासदार होतील असं कार्यकर्त्यांना उद्देशून सरनाईक म्हणाले. 1997 मध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदे, आपण आणि रवींद्र फाटक महापालिका सभागृहात एकत्रितपणे गेलो. एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांचा स्वभाव शांत होता. कोणाशी जास्त बोलायचं नाही. फक्त दिवंगत आनंद दिघे यांचा आदेश आला की जिल्ह्याचा दौरा करून जे काही करता येईल ते संघटनेसाठी करत होते आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होते. एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, नगरविकास मंत्री झाले आणि 2.25 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 महिन्यांपूर्वी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नायक चित्रपटातील अनिल कपूर देखील कमी पडेल अशा स्वरूपाचं शिंदे यांनी काम केले असंही सरनाईक यांनी सांगितले.